नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. अनेक शेतकरी सध्या पीक विमा, नमो शेतकरी, महासन्मान निधी आणि कृषी यांत्रिकीकरण अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अनेक ठिकाणी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. तर आता बघूयात पीक विम्याबद्दल. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही ठिकाणी कोट्यवधी रुपयाची निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता बोलूया नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्त्याबद्दल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. हप्ता जाहीर होऊन बराच कालावधी ओलांडला असला तरी अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे दिसून येत नाही. यामुळे शेतकरी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागत आहेत. आता बोलूया कृषी यांत्रिकीकरणाबाबत. अनेक शेतकऱ्यांनी कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले किंवा स्वतःचे पैसे खर्च केले. कृषी विभागाकडून अनुदान मिळेल या अपेक्षेने त्यांनी अर्ज केले होते, मात्र अनुदान मंजूर होऊनही काही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रक्कम मिळालेली नाही, अशी तक्रार समोर येत आहे. चौथा आहे खरीप हंगाम आणि पेरणीबाबत महत्त्वाचा इशारा. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार काही भागात पावसाचा जोर अपेक्षेपेक्षा कमी राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करण्याऐवजी स्थानिक हवामानाचा अंदाज आणि कृषी विभागाच्या सूचनांचा विचार करून निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची मुख्य मागणी काय? शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने विविध योजनांसाठी घोषणा करण्याबरोबरच मंजूर झालेला निधी वेळेवर लाभार्थ्याच्या खात्यात जमा करणे गरजेचे आहे. पीक विमा, नमो शेतकरी निधी आणि कृषी अनुदानाचा लाभ लवकर मिळावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.